कल्याणच्या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये परप्रांतीय विरुद्ध मराठी या वादातून मारहाणीचा प्रकार घडला। अखिलेश शुक्ला या नावाच्या व्यक्तीनं सोसायटी बाहेरची माणसं आणून वाद मिटवू पाहणाऱ्या मराठी कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली। या घटनेच्या निषेधार्थ सोसायटीच्या रहिवाशांनी सोसायटी समोर गुरुवारी रात्री निषेध आंदोलन केलं। यावेळी मारहाण करणारा अखिलेश शुक्ला याला अटक झाली नाही तर शुक्रवारी डीसीपी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय। तर मनसेनं सुद्धा या घटनेचा निषेध व्यक्त केलाय। मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी खडकपाडा पोलिसांची गुरुवारी भेट घेतली। 24 तासात अखिलेशला अटक झाली नाही तर रस्त्यावर उतरू आणि मनसे स्टाईलनं त्याचा शोध घेऊन त्याला पोलिसांसमोर हजर करू असा इशारा मनसे त्याला मारहाण केली आणि देशमुख कुटुंब हे सोडवायला गेल्यानंतर त्याला एवढं मारलंय की मरतो का जगतो। आज सायन्स हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलेलं आहे आणि इथं पोलीस स्टेशनला तो काल येऊन सुद्धा त्याला ॲडमिट केलेलं नाही। पण त्या देशमुख कुटुंबाच्या सोबत बरोबर त्या सोसायटीच्या सोबत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत। आणि जर येत्या 24 तासात जर त्या आरोपीला अटक केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावर उतरणार आणि रस्त्यावर उतरल्यानंतर काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। 24 तासात जर त्यांनी अरेस्ट केली नाही तर 24 तासानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या शुक्लाला जिथं असेल तिथं आमच्या पद्धतीने आणून इथं पोलीस स्टेशनला जमा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही।